myself, Dr. Sandeep Joshi. This is the second lecture of our unit number 2 of MTH 401. So in our previous topic we see the examples and definitions of limits and continuity of functions of complex variable. So in this lecture we start with the derivative. Okay, so definition of derivative here. So let w equal to f of z be a function of complex variable z if f dash of z equal to limit delta z tends to 0 f of z plus delta z minus f of z upon delta z. आता तुम्ही डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल शिकलेले आहात 12वीला. that limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h या पद्धतीने ते होतं, बरोबर आहे ना. सो इथे फक्त तेच z मध्ये आहे. दॅट त्याला म्हणायचो आपण f dash of x, याला म्हणायचं f dash of z. सो इट इज इक्वल टू लिमिट डेल्टा z टेंड्स टू 0 f of z plus delta z minus f of z upon delta z. तर दोन टाईपचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहेत. तर त्याच्यामध्ये काही सबस्टिट्यूशन करून पण आपल्याला काही फॉर्म्युला फाइंड आउट करता येतो. तो खाली नोटमध्ये आपण दिलेला आहे. द डेरिव्हेटिव्ह ऑफ f of z at z equal to z0 is f dash of z0 equal to limit delta z tends to 0 f of z0 plus delta z minus f of z0 upon delta z. So if we write z equal to z0 plus delta z, आता सेम फॉर्म्युला हा आहे, फक्त z च्या ऐवजी कुठला पॉइंट घेतला आहे z0. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये जर z0 प्लस डेल्टा z बद्दल मी z टाकला, बरोबर आहे ना, तर त्याच्यावरून डेल्टा z ची व्हॅल्यू काय येईल बरं इथे. या z0 ला मी इकडे टाकतो, दॅट इज z मायनस z0, दॅट इज युअर डेल्टा z. ओके, आणि मग हेच तुमचं डेरिव्हेटिव्हचं जे फॉर्म्युला आहे ते कसा कन्वर्ट होणार. सो डेल्टा z टेंड्स टू 0. आता ॲक्च्युअली इथे काय डेल्टा z टेंड्स टू 0 आहे, आणि जेव्हा आपण हे सबस्टिट्यूट करू तर ॲज डेल्टा z टेंड्स टू 0 याचा अर्थ z मायनस z0 टेंड्स टू 0. आता z मायनस z0 टेंड्स टू 0 आहे, तर z0 ला जर आपण उजवीकडे टाकला तर z ची व्हॅल्यू काय होऊन जाईल, टेंड्स टू z0. सो दिस फॉर्म्युला, हाच डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला तुमचा ट्रान्सफर होईल असा. अँड ऑल्सो डेल्टा z टेंड्स टू 0, z टेंड्स टू z0, आवर f डॅश ऑफ z0 इज इक्वल टू लिमिट डेल्टा z टेंड्स टू 0 चा कन्वर्ट झाला z टेंड्स टू z0. सो दिस इज, आणि याच्याबद्दल टाकलाय मी z0 प्लस डेल्टा z बद्दल z. सो इट विल बी f ऑफ z मायनस f ऑफ z0 ॲज इट इज अपॉन डेल्टा z काय आलाय तुमचा z मायनस z0. सो इट विल बी z मायनस z0. ओके, फॉर्म्युला सेम आहे, फक्त काही सबस्टिट्यूशन केलं आणि थोडासा तो चेंज झाला. ओके, सो देयर इज अ व्हेरी स्मॉल थेरम रिगार्डिंग विथ दॅट डेरिव्हेटिव्ह. मागच्या वर्षी FYBSC मध्ये पण आपण ते बघितलं होतं, फक्त ते कॉम्प्लेक्स व्हेरिएबलसाठी नव्हतं, ते तुमचं कॅल्क्युलस चॅप्टरमध्ये तुमचे ते साध्या व्हेरिएबलसाठी होतं. तर तेच आहे की दॅट एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन विल बी कंटिन्युअस. ओके, फक्त ते तिथे कॉम्प्लेक्ससाठी नव्हतं, इथे कॉम्प्लेक्स व्हेरिएबलसाठी आहे. सो क्वेश्चन विल बी इफ ए फंक्शन f इज डिफरन्शिएबल ॲट z0 देन इट इज कंटिन्युअस ॲट z0. ओके, फंक्शन काय दिलेलं आहे तुम्हाला, डिफरन्शिएबल, म्हणजे त्याचा काय होईल, डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होईल. सो बाय युझिंग द डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, सो लेट f बी अ डिफरन्शिएबल ॲट z0 and therefore f dash of z0 equal to limit z tends to z0 f of z minus f of z0 upon z minus z0. म्हणजे हे as it is घेतलं बघा. This is by the definition. Okay, now limit z tends to z0 f of z minus f of z0. आता ही टर्म मला कशी लिहिता येईल रे. थोडं सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी आपण ते घेतलेलं आहे की मी ह्या टर्ममध्ये z मायनस z0 ही एक्स्ट्रा घेतली समजा इथे, आणि ती इथं कॅन्सल केली म्हणजे वर आणि खाली, देन इट विल बी सेम. ओके, तर तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे. सपोज वी हॅव टेक दॅट लिमिट z टेंड्स टू z0 f ऑफ z मायनस f ऑफ z0. याला कसं लिहिता येईल, तर ही टर्म एक्स्ट्रा घेऊन, दॅट इज लिमिट z टेंड्स टू z0 f ऑफ z मायनस f ऑफ z0 अपॉन z मायनस z0 इंटू z मायनस z0. त्यातला हा जो पहिला पार्ट आहे याचं लिमिट सेपरेट करणार मी आणि याचं लिमिट सेपरेट करणार. सो दॅट इज द स्टेप. हे एक लिमिट सेपरेट केलं आणि याला एक सेपरेट लिमिट दिलं बघा इथे.
पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं का हा पहिला तर आहे तुमचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला, दॅट इज एफ डॅश ऑफ z0 इनटू इथं जर तुम्ही झेडची व्हॅल्यू z0 टाकली, कारण लिमिट काय आहे, z टेन्स टू z0 आहे ना, सो इट विल बिकम z0 मायनस z0 म्हणजे 0, बरोबर. म्हणजेच तुमचा आला एफ डॅश ऑफ z0 इंटू 0, दॅट विल बी आन्सर इक्वल टू 0. म्हणजेच तुमचा हा LHS जो घेतला होता, हा LHS याची व्हॅल्यू काय आली, RHSला 0 आली. म्हणजेच काय, या मायनस एफ ऑफ झेडला मी उजवीकडे जर टाकला म्हणजे इकडे, तर तो प्लस होईल. दॅट इज लिमिट एफ ऑफ झेड, झेड टेन्स टू z0, हा इकडेच राहिला, हा तिकडे गेला उजवीकडे, दॅट इज इक्वल टू एफ ऑफ z0. आणि याला जर तुम्ही बघितलं तर ही डेफिनेशन आहे कंटिन्युइटीची, मागच्या लेक्चरमध्येच आपण बघितली. याच्यावरनं एफ तुमचं फंक्शन जे आहे ते काय झालं, कंटिन्युअस, अँड देअरफॉर एफ इज कंटिन्युअस ॲट z0. याचाच अर्थ एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्युअस. ओके, सो इट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट बट व्हेरी सिम्पल थेरम. आता याच्यावरचे काही एक्झाम्पल बघूया. लेट एफ ऑफ झेड इक्वल टू झेड स्क्वेअर प्लस 5z प्लस सी, वेअर सी इज एनी आर्बिटरी कॉन्स्टंट, रियल ऑर कॉम्प्लेक्स. फाइंड एफ डॅश ऑफ z0 बाय द डेफिनेशन ऑफ द डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, एफ डॅश ऑफ z0. वी नो द फॉर्म्युला एफ डॅश ऑफ z0 इक्वल टू लिमिट डेल्टा z टेन्स टू 0, एफ ऑफ z0 प्लस डेल्टा z मायनस एफ ऑफ z0 अपॉन डेल्टा z. आता इथं z बद्दल काय टाकायचं आहे, फक्त z0 प्लस डेल्टा z, तेव्हा हे फंक्शन काय होईल, एफ ऑफ z0 प्लस डेल्टा z. नंतर z बद्दल काय टाकायचं आहे, z0, तेव्हा हे फंक्शन सगळं होऊन जाईल एफ ऑफ z0, आणि मग ती टर्म ही आली तुमची, हा आहे एफ ऑफ z0 प्लस डेल्टा z. म्हणजे याच्यामध्ये सगळ्या z बद्दल काय टाकला, z0 प्लस डेल्टा z. हा आहे तुमचा एफ ऑफ z0 अपॉन डेल्टा z ॲज इट इज. नंतर याला सिम्प्लिफाय करा. आता इतकं साधं सिम्प्लिफिकेशन आहे, मी त्याला काही परत सिम्प्लिफाय करून दाखवलेलं नाही. तुम्ही जेव्हा नोटबुकमध्ये लिहिणार तेव्हा याला बाजूला सिम्प्लिफाय करा. याच्यातून मायनस ही टर्म असल्यामुळे काही टर्म यातल्या याच्यात मायनस होऊन कट होतील आणि उरेल फक्त एवढा फॉर्म, ज्याच्यामधून तुम्ही डेल्टा झेड कॉमन काढा. ब्रॅकेटमध्ये येणार फक्त 2z0 प्लस 5 प्लस डेल्टा झेड. ओके, सो हे सिम्प्लिफाय करायचं वर्क मी तुम्हाला दिलं, कारण खूप सोपं आहे ते. टेक इट ॲज अ होमवर्क. ओके, ती स्टेप सॉल्व केल्यानंतर ही आली. आलं का लक्षात? आणि मग पूर्ण जेव्हा तुमचं सिम्प्लिफाय होऊन जाईल तेव्हा टू झेड झिरो प्लस डेल्टा 2z0 प्लस 5 ही टर्म शिल्लक राहते. आता यामधल्या दोघी तिघी स्टेप मी तुमच्याकडे सोपवतो, लक्षात घ्या, कारण साधं सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. तुम्ही ते करा, काही अडचण आली तर मला सांगा, ठीक आहे, की सर ही सिम्प्लिफाय होत नाही, बिकॉज इट इज व्हेरी सिम्पल. याला ओपन करा आणि मग तुम्हाला ते मिळेल. तर आन्सर मिळेल तुम्हाला हे सिम्प्लिफाय करून. डेल्टा झेड टेन्स टू 0 तुम्ही टाकला इथे, किंवा तो कॅन्सल वगैरे झाला तर तुम्हाला उरलेला आन्सर मिळेल फक्त 2z0 plus 5, and hence f is differentiable at a point z0 and f dash of z0 equal to 2z0 plus 5. ओके, इथे थोडंसं काहीतरी मला वाटतं जसं प्रत्येक वेळेस प्रत्येक एक्झाम्पलमध्ये प्रिंटिंग मिस्टेक आहेत तसे इथे थोड्याशा प्रिंटिंग मिस्टेक दिसत आहेत मला. बट आता तुम्ही थोडेसे मोठे झालात तर सॉल्व करा, त्याला सिम्प्लिफाय करा, ही टर्म यायला पाहिजे. ओके, सो फक्त फाइंड आउट काय करायचं तुम्हाला, एफ डॅश ऑफ z0 म्हणजे डेरिव्हेटिव्ह. ओके, इट इज नॉट अ व्हेरी डिफिकल्ट एक्झाम्पल, इट इज व्हेरी सिम्पल. ओके, हा आला तुमचा एफ डॅश ऑफ z0. नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल आहे. Let f of z equal to z bar. Show that f of z is continuous at every point in the z plane but not differentiable. आता लक्षात घ्या, आपण एक थेरम बघितलं दॅट एव्हरी डिफरन्शिएबल फंक्शन इज कंटिन्युअस. बट त्याचा कॉन्व्हर्स पार्ट काय, इज इट एव्हरी कंटिन्युअस फंक्शन इज डिफरन्शिएबल, तर नाही. हे त्याचं एक्झाम्पल दॅट शो दॅट इट इज कंटिन्युअस बट इट इज नॉट डिफरन्शिएबल. तर त्या थेरमला लागून जर तुम्हाला विचारलं दॅट इज इट एव्हरी कंटिन्युअस फंक्शन इज डिफरन्शिएबल, तर तुम्ही म्हणायचं नो, आणि मग तो म्हणेल जस्टिफाय युअर आन्सर, तर मग हे त्याचं जस्टिफिकेशन आहे की हे एक एक्झाम्पल तुम्ही तिथे द्यायचं. कुठलं,
एफ झेड इक्वल टू झेड बार. तर बघूया आपण हे कंटिन्युअस आहे का आणि डिफरन्शिएबल का नाही ते. सो वी हॅव लिमिट झेड टेन्स टू झेड झिरो एफ ऑफ झेड इक्वल टू लिमिट झेड टेन्स टू झेड झिरो एफ ऑफ झेड दिलाय तुम्हाला झेड बार. ओके, बट झेड टेन्स टू मी झेड झिरो टाकला म्हणजेच तो आला झेड झिरो बार. आणि झेड झिरो बार म्हणजेच काय येईल रे तुमचा एफ ऑफ झेड झिरो, कारण झेड इक्वल टू काय टाकेल मी झेड झिरो. म्हणजेच लिमिट झेड टेन्स टू झेड झिरो एफ ऑफ झेड, हा एफ ऑफ झेड इक्वल टू एफ ऑफ झेड झिरो. म्हणजेच कंटिन्युटीच्या डेफिनेशन प्रमाणे हे तुमचं मिळतं आहे की फंक्शन कंटिन्युअस आहे. and therefore fz is continuous at every point z0 belongs to c. आता ते डिफरन्शिएबल आहे का नाही ते चेक करू आपण. फॉर दॅट कन्सिडर डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला एफ डॅश ऑफ z0 इक्वल टू लिमिट डेल्टा z टेन्स टू 0 एफ ऑफ z0 प्लस डेल्टा z मायनस एफ ऑफ z0 अपॉन डेल्टा z, and that is equal to limit delta z tends to 0. what is f of z0 plus delta z? इथे टाकला z0 प्लस डेल्टा z, इथे पण टाकला म्हणजे तो आला z0 प्लस डेल्टा z चा बार. मायनस व्हॉट इज f of z0? दॅट इज z0 बार अपॉन डेल्टा z. now separate the bar because there is a rule that a plus b bar equal to a bar plus b bar. bar gets separated. so limit delta z tends to 0 z0 bar plus delta z bar minus z0 bar upon delta z, and therefore f dash of z0 equal to आला तुमचा limit delta z tends to 0 delta z bar upon delta z. why? कारण हा z0 बार मायनस आहे आणि हा प्लस इथे काय होईल कॅन्सल, म्हणजे ही फक्त एवढीच टर्म उरते. डॅश नंबर 1. आता डिफरन्शिएबल आहे का नाही ते चेक करायसाठी परत काही कंडिशन्स असतात ते आपण चेक करू. मग आपली ठरलेली आहे अलॉंग रिअल ॲक्सिस आणि अलॉंग इमॅजिनरी ॲक्सिस. तिथं काय म्हणायचो आपण मागच्या सेमिस्टरला अलॉंग एक्स ॲक्सिस, तर एक्स ॲक्सिसलाच रिअल ॲक्सिस म्हणतात कॉम्प्लेक्सच्या भाषेमध्ये आणि वाय ॲक्सिसला इमॅजिनरी ॲक्सिस म्हणतात कॉम्प्लेक्सच्या भाषेमध्ये. ठीक आहे. सो लेट डेल्टा झेड टेन्स टू 0 अलॉंग रिअल ॲक्सिस. आता रिअल ॲक्सिस म्हणजे काय की एक्स ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिसवर वाय कोऑर्डिनेट काय असतो 0 असतो. मग इथं थोडंसं मी एक्सप्लेनेशन करून दिलेलं आहे की हाऊ इट इज दॅट डेल्टा झेड बार इक्वल टू डेल्टा झेड. कसं आलं हे तर बघा, झेड इक्वल टू काय असतो रे आपला एक्स प्लस आय वाय, म्हणजे डेल्टा झेड काय येईल डेल्टा एक्स प्लस आय डेल्टा वाय. बट अलॉंग रिअल ॲक्सिस वाय इज 0 देअरफॉर डेल्टा वाय इज ऑल्सो 0. बरोबर आहे. आणि म्हणून डेल्टा झेडची व्हॅल्यू काय आली फक्त डेल्टा एक्स, कारण डेल्टा वाय काय झाला 0 झाला. सिमिलरली डेल्टा झेड बार काय येईल डेल्टा एक्स मायनस आय डेल्टा वाय, कारण कॉन्जुगेट आहे ना. पण परत डेल्टा वाय पण 0 आहे कॉन्जुगेटमध्ये, म्हणून डेल्टा झेड बार पण काय येईल डेल्टा एक्स. म्हणून इथं म्हटलं आहे डेल्टा झेड बार इज डेल्टा एक्स. मग दोघांची व्हॅल्यू सारखी आली डेल्टा एक्स, याचा अर्थ डेल्टा झेड बार इक्वल टू डेल्टा झेड केव्हा अलॉंग रिअल ॲक्सिस. मग ह्या डेल्टा झेड बार बद्दल मी काय टाकेल आता डेल्टा झेड, अँड देअरफॉर एफ डॅश ऑफ z0 इक्वल टू लिमिट डेल्टा झेड टेन्स टू 0 डेल्टा झेड अपॉन डेल्टा झेड, and that is equal to limit delta z tends to 0 1. 1 is constant so limit constant, so it will be 1. Now along imaginary axis, so let delta z tends to 0 along the imaginary axis, then ही व्हॅल्यू कशी आली परत इथे मी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की डेल्टा झेड असतो तुमचा डेल्टा एक्स प्लस आय डेल्टा वाय, त्याच्याप्रमाणे डेल्टा झेड बार असतो तुमचा डेल्टा एक्स मायनस आय डेल्टा वाय कॉन्जुगेट. बरोबर ना. बट अलॉंग इमॅजिनरी ॲक्सिस एक्स विल बी 0, याचा अर्थ डेल्टा एक्स पण 0. मग या दोघांमधला डेल्टा एक्स काय होईल 0 होईल. हा पण 0 हा पण 0, पण इथला एक प्लस आहे आणि इथला एक मायनस आहे. बरोबर आहे ना. बाकी व्हॅल्यू सेम आहे आय डेल्टा वाय आणि इथं मायनस आय डेल्टा वाय. मग याचा अर्थ हा एक पॉझिटिव्ह आहे हा एक निगेटिव्ह आहे, म्हणजे डेल्टा झेड बार इक्वल टू मायनस डेल्टा झेड. निगेटिव्ह येतं फक्त, कारण याची राईट हँड साईड निगेटिव्ह येते याची पॉझिटिव्ह, सो इट विल बी मायनस. and therefore along imaginary axis delta z bar equal to minus delta z, आणि त्याच्यामुळे मग f dash of z0 equal to काय टाकता येईल मला लिमिट डेल्टा z टेन्स टू 0 डेल्टा z बार बद्दल टाकता येईल मला या डेल्टा z बार बद्दल मायनस डेल्टा z अपॉन डेल्टा z. अगेन कॅन्सल, you get value equal to minus 1, and from that both the two different values of f dash of z0 it will be 1 and minus 1 along two different paths. We get different values, and therefore f dash of z0 does not exist. Okay, from 1 and 2 याला 2 म्हणायचं होतं ॲक्च्युली इथं from 1.
ठीक आहे, फ्रॉम 1 यालाच म्हटलंय आपण फक्त एफ डॅश ऑफ Z0 ला. अँड देअरफॉर फ्रॉम 1 एफ डॅश ऑफ Z0 डज नॉट एक्झिस्ट, कारण एकाची व्हॅल्यू 1 आली, एकाची -1 आली. ओके, hence f is not differentiable at Z0. जर त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्टच होत नाहीये तर ते फंक्शन काय असेल, नॉट डिफरन्शिएबल ॲट Z0. ओके, in our next topic we see the analytic function, but before ending this lecture we see only the definition of analytic function. Okay, what is mean by analytic function, and actual examples we see in our next lecture. Okay, so first we see only the what is mean by analytic function. So definition: a function f of z of a complex variable z is said to be analytic at a point Z0 if f dash z exists at each point z in some neighborhood of Z0. म्हणजे बेसिक कंडिशन काय आहे, एखादं फंक्शन ॲनालिटिक आहे का नाही ते चेक करायची की त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट व्हायला पाहिजे. बरोबर आहे. इफ एफ डॅश झेड एक्झिस्ट देन इट विल बी ॲनालिटिक. किंवा त्याची दुसरी डेफिनेशन आहे, ए फंक्शन एफ ऑफ झेड इज सेड टू बी ॲनालिटिक in the domain D if it is analytic at each point of D. Got it? आता कोणत्याही फंक्शनला दोन पार्ट असतात, डोमेन आणि कोडोमेन. इफ एफ इज फ्रॉम ए टू बी देन ए ला डोमेन म्हणतात आणि बी ला कोडोमेन म्हणतात. तर अशा त्या डोमेनमध्ये ते फंक्शन ॲनालिटिक असेल केव्हा, इफ इट इज ॲनालिटिक ॲट ईच पॉइंट ऑफ डी. त्या प्रत्येक पॉइंटला डोमेनच्या तो काय असला पाहिजे, ॲनालिटिक असला पाहिजे. ॲनालिटिक फंक्शनला दुसरे काही नाव आहेत. अँड ॲनालिटिक फंक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ रेग्युलर ऑर होलोमॉर्फिक फंक्शन. म्हणजे तुम्हाला डेफिनेशन विचारली व्हॉट इज मीन बाय रेग्युलर फंक्शन तरी हीच आहे. तुम्हाला डेफिनेशन विचारली व्हॉट इज होलोमॉर्फिक फंक्शन तरी हीच आहे. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ ॲनालिटिक फंक्शन. बऱ्याच वेळेस विचारली जाते. आपण मला वाटतं याचं एक छानसं एक्झाम्पल आहे ते इथं घेऊया आणि मगच हे लेक्चर एंड करूया, बिकॉज टचमध्ये ते होऊन जाईल. सो एक्झाम्पल कसं आहे बघा ॲनालिटिक फंक्शनचं. द फंक्शन एफ ऑफ झेड इक्वल टू झेड स्क्वेअर इज ॲनालिटिक एव्हरीवेअर इन द कॉम्प्लेक्स प्लेन. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल. आता ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारू शकतात की खाली ऑप्शन देतील एफ झेड इक्वल टू झेड स्क्वेअर, झेड प्लस 1, झेड प्लस 2 वगैरे असे, आणि म्हणतील इज ॲनालिटिक एव्हरीवेअर इन द कॉम्प्लेक्स प्लेन. तर तुम्हाला हे म्हणावं लागेल एफ ऑफ झेड इक्वल टू झेड स्क्वेअर इज ॲनालिटिक एव्हरीवेअर इन द कॉम्प्लेक्स प्लेन. तर याचं एक खूप छान असं एक्झाम्पल आहे ॲनालिटिक फंक्शनचं. शो दॅट एफ ऑफ झेड इक्वल टू मॉड झेड स्क्वेअर इज नॉट ॲनालिटिक ॲट एनी पॉईंट झेड नॉट इक्वल टू 0. म्हणजे हे फंक्शन कुठेही ॲनालिटिक नाही. ओके, एक्सेप्ट ॲट ओरिजिन. ओके, तर ते कसं, व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल, थिअरॉटिकल एक्झाममध्ये नेहमी यायचं. तर आपण ते प्रूव्ह करूया. सगळ्यात पहिले आपल्याकडे डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आहे. हिअर एफ डॅश ऑफ झेड इक्वल टू लिमिट डेल्टा झेड टेन्स टू 0 एफ ऑफ झेड प्लस डेल्टा झेड मायनस एफ ऑफ झेड अपॉन डेल्टा झेड. दिस इज बाय द डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. आता फंक्शन काय आहे तुमचं, एफ ऑफ झेड इक्वल टू मॉड झेड स्क्वेअर. मग एफ ऑफ झेड प्लस डेल्टा झेड काय येईल रे, दॅट झेड प्लस डेल्टा झेड चा मॉडचा स्क्वेअर. बरोबर आहे ना. फक्त काय करायचं आहे तुम्हाला, जिथे जिथे झेड आहे तिथे काय टाकायचं, झेड प्लस डेल्टा झेड. सो इट विल गेट द टर्म दॅट इज लिमिट डेल्टा झेड टेन्स टू 0 झेड प्लस डेल्टा झेड मॉड स्क्वेअर मायनस एफ ऑफ झेड म्हणजे काय, मॉड झेड स्क्वेअर अपॉन डेल्टा झेड. आता आपण पहिल्या चॅप्टरमध्ये शिकलो की मॉड झेड स्क्वेअर म्हणजे असतो झेड झेड बार. लक्षात घ्या, मॉड्युलस व्हॅल्यू ऑफ झेड स्क्वेअर म्हणजे असतो झेड इंटू झेड बार. सो मॉड्युलस व्हॅल्यू ऑफ झेड प्लस डेल्टा झेड स्क्वेअर काय येणार, तर ही टर्म इंटू त्याचा बार, दॅट इज झेड प्लस डेल्टा झेड इंटू झेड प्लस डेल्टा झेडचा बार. ही टर्म सेम आहे, मागच्या चॅप्टरमध्ये शिकलो आहे आपण, दॅट मॉड झेड स्क्वेअर इक्वल टू झेड इंटू झेड बार अपॉन डेल्टा झेड. आता परत आपल्याकडे रूल आहे की ए प्लस बी बार असेल तर ए बार प्लस बी बार. त्या पद्धतीने झेड प्लस डेल्टा झेड इंटू झेड बार प्लस डेल्टा झेड बार, बार गेट सेपरेटेड, मायनस झेड इंटू झेड बार अपॉन डेल्टा झेड. नंतर याला सिम्प्लिफाय करायचं, ह्या ब्रॅकेटने ह्या ब्रॅकेटला 4 टर्म येतील. ही 5वी टर्म अपॉन डेल्टा झेड, झेड झेड बार
प्लस झेड डेल्टा झेड बार प्लस डेल्टा झेड झेड बार प्लस डेल्टा झेड बार मायनस झेड झेड बार. तर हा झेड झेड बार इथंच कॅन्सल झाला. या 3 टर्म उरल्या. गॉट इट. 3 टर्म मधल्या पण ह्या 2 टर्म एकत्र करतो मी, त्याचा डिनोमिनेटर हा ठेवतो, डिनोमिनेटर सेपरेट करतो आणि ह्या टर्मचा डिनोमिनेटर हा परत. सो ह्या 2 टर्मच्या खाली पण हा लावतो, ह्या 2 टर्मच्या खाली पण हा लावतो. and therefore f dash of z equal to limit delta z tends to 0 z delta z bar plus delta z z bar upon delta z, बरोबर आहे, प्लस डेल्टा z बार अपॉन डेल्टा z. तर हा डेल्टा z कॅन्सल झाला म्हणजे उरला फक्त डेल्टा z बार. डॅश नंबर 1. नाउ ॲट z इक्वल टू 0 दॅट इज ॲट ओरिजिन इक्वेशन 1 रिड्युसेस टू. ओरिजिनसाठी जर मी चेक केलं म्हणजेच z इक्वल टू 0 म्हणजे हा झाला f डॅश ऑफ 0 इक्वल टू लिमिट डेल्टा z टेन्स टू 0. इथं पण 0, हा पण 0. सो दॅट टोटल न्यूमरेटर विल बी 0 अपॉन डेल्टा z प्लस डेल्टा z बार. 0 अपॉन एनिथिंग विल बी 0, दॅट इज इक्वल टू लिमिट डेल्टा z टेन्स टू 0. उरला फक्त डेल्टा z बार. पण डेल्टा z ऑलरेडी टेन्स टू 0 आहे, याचा अर्थ त्याचा बार सुद्धा टेन्स टू 0. सो द व्हॅल्यू विल बी 0. देअरफॉर f डॅश ऑफ 0 इक्वल टू 0 and therefore f dash of z equal to 0 at z equal to 0 and thus f dash z exists at origin and is 0. म्हणजे f dash z काय झाला, एक्झिस्ट झाला. ओके, कोणासाठी, ओरिजिन साठी, आणि त्याची व्हॅल्यू काय आली, 0 आली. नाउ सपोज दॅट f dash z एक्झिस्ट व्हेन z इज नॉट इक्वल टू 0. आता 0 साठी आपण चेक केलं, पण दुसऱ्या पॉईंट साठी आपल्याला चेक करायचं आहे. मग परत मागच्या एक्झाम्पल सारखं आपण चेक करूया की अलॉंग रिअल ॲक्सिस आणि अलॉंग इमॅजिनरी ॲक्सिस. ओके, तर परत तिथल्या ज्या कंडिशन होत्या ह्या बघा, ह्या की रिअल ॲक्सिसला काय लागतं मला, डेल्टा झेड बार इक्वल टू डेल्टा झेड येतो, आणि इमॅजिनरी ॲक्सिसला काय येतं, डेल्टा झेड बार इक्वल टू मायनस डेल्टा झेड. हे ऑलरेडी मी इथे एक्सप्लेन केलेलं आहे, ते आता ह्या एक्झाम्पलमध्ये लागणार आहे तुम्हाला, तर परत काही एक्सप्लेन मी करणार नाही, ती व्हॅल्यू आपण घ्यायची. सो अलॉंग रिअल ॲक्सिस वी हॅव डेल्टा झेड इक्वल टू डेल्टा एक्स. सो दॅट डेल्टा झेड बार इक्वल टू काय येतो, फक्त डेल्टा झेड, मागच्या एक्झाम्पलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. अँड देअरफॉर फ्रॉम 1 f dash of z equal to limit delta z tends to 0 z delta z bar plus delta z z bar upon delta z plus delta z bar. बरोबर आहे. तर डेल्टा झेड बार बद्दल काय टाकणार आहे मी आता, डेल्टा झेड, त्याच्यामुळे डेल्टा झेड कॉमन आला. इथे पण डेल्टा झेड बार बद्दल डेल्टा झेड, आणि इथला डेल्टा झेड कॉमन आला तो हा इथे बघा, दॅट इज इक्वल टू लिमिट डेल्टा झेड टेन्स टू 0. मग इथनं बाहेर काय येणार, झेड प्लस झेड बार, बाहेर डेल्टा झेड अपॉन डेल्टा झेड, प्लस याचं लिमिट सेपरेट केलं, लिमिट डेल्टा झेड टेन्स टू 0 डेल्टा झेड. ही व्हॅल्यू काय होऊन जाईल, 0, कारण त्याचं लिमिट काय टेन्स टू 0. इथे हा वर आणि खाली कॅन्सल झाला, सो व्हॅल्यू आली फक्त झेड प्लस झेड बार. इट विल बी कॉन्स्टंट व्हॅल्यू, आणि कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंट येतो, अँड देअरफॉर इक्वल टू झेड प्लस झेड बार प्लस 0. ही व्हॅल्यू काय आली, 0. अँड देअरफॉर पहिली व्हॅल्यू आली तुमची एफ डॅश ऑफ झेड इक्वल टू झेड प्लस झेड बार. ओके, डॅश नंबर 2. नंतर अलॉंग इमॅजिनरी ॲक्सिस वरती एक्सप्लेन केलेलं आहे मी, डेल्टा झेड बारची व्हॅल्यू काय येते, मायनस डेल्टा झेड. सो पुट द व्हॅल्यूज ऑफ मायनस डेल्टा झेड, अगेन सिम्प्लिफाय इट, ब्रॅकेटमध्ये येतो तुमचा झेड बार मायनस झेड, परत हा वर आणि खाली कॅन्सल होतो, सेकंड टर्म तर ऑलरेडी 0च येणार, म्हणजे आली फक्त झेड बार मायनस झेड. ओके, सो एफ डॅश ऑफ झेड इक्वल टू आला फक्त झेड बार मायनस झेड, डॅश नंबर 3. अँड फ्रॉम 2 and 3 आता झेड प्लस झेड बार जर केलं मी, तर एक्स प्लस आय वाय प्लस एक्स मायनस आय वाय, म्हणजे ती व्हॅल्यू येते, प्लस आय वाय मायनस आय वाय कॅन्सल होते ती, म्हणजे येतो फक्त एक्स प्लस एक्स म्हणजे 2x. हा 2x आहे, लक्षात घ्या, इट इज नॉट अ झेड एक्स, प्रिंटिंग मिस्टेक, सो इट इज 2x. आणि इथे झेड बार मायनस झेड जर केलं मी, तर झेड बार म्हणजे एक्स मायनस आय वाय, मायनस झेड म्हणजे मायनस एक्स मायनस आय वाय. So that x gets cancelled and minus iy will get minus 2iy. So it will be minus 2iy, not z. Okay, and therefore f dash of z equal to z bar minus z. And therefore from 2 and 3 we get पहिली व्हॅल्यू आली zx, दुसरी व्हॅल्यू आली ziy, आणि दोघंही कोणाच्या व्हॅल्यू आहेत, f dash zच्या, मग ज्याची LHS सारखी आहे, सो RHS इक्वल टू पण सारखी, म्हणजे 2x इक्वल टू 2iy. येतंय का तुमच्या लक्षात, इट इज नॉट झेड एक्स, इट इज 2x, इट इज नॉट झेड आय वाय, इट इज 2iy. सो 2x इक्वल टू 2iy, 2 गेट्स कॅन्सल. ओके, x इक्वल टू iy, गॉट इट. 2x इक्वल टू मायनस 2iy, सॉरी,
हा -2IY पाहिजे, इथं मायनस साईन पाहिजे. हा सिम्बॉल पण इथं नाही आहे, प्रिंटिंग मिस्टेक बघा. वरचा 2x आणि हा इथला -2IY. तर 2 गेट्स कॅन्सल. हा -IY इकडे जाईल मग, सो इट विल बी x + IY दॅट इज इक्वल टू z, दॅट इज इक्वल टू 0. वाय? इट इज कॉन्ट्राडिक्शन. ओके, and therefore f dash z exists only at origin. ओके, व्हॅल्यू काय आली? फक्त 0 आली. आणि ते कॉन्ट्राडिक्शन आहे, कारण आपला z काय होता? वरती नॉन झिरो होता. आपण ह्या केसेस कोणासाठी चेक करतोय? z इज नॉन झिरोसाठी. पण आपला व्हॅल्यू काय आली फक्त आता इथे? x + IY दॅट इज z, दॅट इज इक्वल टू 0. बरोबर आहे ना? अँड विच इज कॉन्ट्राडिक्शन, कारण आपला z इज नॉन झिरो आहे. and therefore f dash z exists only at origin, and therefore f of z is not analytic anywhere in the complex plane, not analytic anywhere in the complex plane. Okay, so in this lecture we start with the analytic function, and also see the definition of derivative, and also examples on that derivative. Okay, in our next lecture we start with the theorems, very important theorems in this chapter. Till now we stop here in this lecture. Thank you.